चला तर आज आपण पाहतोय 3 प्रकारच्या वेगवेगळ्या उसळीच्या रेसिपी। सर्वात पहिले कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये हिंग घालायचं, जिरं मोहरी घालायची। जिरं मोहरी छान अशी तडकली की लगेच त्याच्यावरती आपण लंबट आकारात चिरलेला लसूण घालूयात। एक हिरवी मिरची अर्धी कट करून घातलेली आहे बघा। आता लसूण बघा इथे तुम्ही बारीक कट केला तरीही चालेल, पण छान असा लंबा लंबा कापला ना तर छान दिसतो। इथे आहे हे खोबरं, आलं, लसूण, कांदा याचं पेस्ट 1 चमचा ती घातलेली आहे आपण। या ओल्या मसाल्याची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जरूर पहा। याप्रमाणे जर ओला मसाला घरात केलेला असेल तर लगेच कुठली रस्स्याची भाजी असो किंवा उसळ असो अशी पटकन तयार होते। तर इथे बघा छान थोडासा आरत परत केला, कारण तो आधीच भाजलेला असतो बघा। बेसिक मसाले घातले जसे की लाल तिखट, हळद पावडर, चवीनुसार मीठ, 1 टमाटर ते सुद्धा असं छान लांबट आकारात कट करून घातलेला आहे। उकडलेले हरभरे घातलेले आहेत, म्हणजेच आपले काळा चना। हरभऱ्याची उसळ सुकी सुद्धा बनू शकते आणि रस्स्याची सुद्धा। आता तुम्हाला जर हे मुलांना टिफिन मध्ये द्यायची असेल तर तुम्ही या प्रकारे सुकी बनवा। याच्यावरती थोडंसं छोले मसाला, चाट मसाला तुम्ही घालू शकता, धन्या जिऱ्याची पूड सुद्धा घालू शकता आणि छान अशी सुकी उसळ मुलांना टिफिनला देऊ शकता। पण जर मिस्टरांचा डब्बा असेल व्यवस्थित, तो जर एअरटाईट डब्बा देत असाल तर थोडासा रस्सा बनवला तरीही चालेल। म्हणून मग मी याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलंय बघा आणि छान अशी शिजवून घेऊयात। या प्रकारे हरभऱ्याची उसळ जर तुम्ही बनवली तर तुम्ही ही टिफिनमध्ये तर जरूर देऊ शकता। सोबतच घरच्यासाठी पोह्यासोबत खायला नाश्त्याला किंवा मग पोळीसोबत खायला, भातासोबत खायला सुद्धा छान लागते। टिफिनसाठी असेल तर रस्सा थोडा कमी करा, म्हणजे थोडी दाटसर बनवली की टिफिनमध्ये द्यायला सोपं जाते। चला दुसरी उसळची रेसिपी पाहतोय। इथे थोडासा कॅमेरा चालू करायला वेळ झाला, काहीच नाही, तेल गरम केलं होतं, जिरं मोहरी घातलं, हिंग घातलं, कांदा घातलेला इथे मी आणि इथे टमाटर घातलेला आहे। कढीपत्त्याची काही पानं घालूयात आणि सगळं जिन्नस छान असं भाजून घेऊयात। टमाटर लवकर सॉफ्ट व्हावं म्हणून नमक या स्टेजला घालून घेतलं। हळद पावडर घातलेली आहे, लाल तिखट घालते, 1 चमचा कश्मीरी लाल मिरचीची पावडर घातली, 2 चमचे आपलं लाल तिखट घातलं, धन्याची पूड घातलेली आहे बघा। आणि आता हे छान असं परतून घेऊयात। सर्व मसाला छान तेलावरती परतला गेला की नंतर एक उकडलेला आलू घातलेला आहे। उकडलेला आलू याच्यामध्ये घालणे ऑप्शनल आहे, पण घालाल ना तर उसळला खूप छान चव येते बघा आणि त्याची क्वांटिटी ही जरूरच वाढते। इथे मी उकडून शिजवून घेतलेले तूर आहे बघा, ही तूर, तर ही आपण तूरचे दाणे असे छान वाळलेली तूर असते ना तीच रात्रभर भिजत घालायची, दुसऱ्या दिवशी कुकरला छान 1 शिट्टी आणून घ्यायची आणि नंतर अशी मस्त त्याची उसळ बनवायची। खूप भारी लागते, अप्रतिम लागते, प्रोटीनचा खजाना आहे, तर जरूर बनवून बघा। तुरीची उसळ मस्तच लागते। आजपर्यंत तुम्ही हरभऱ्याची, वाटाण्याची, राजमा, मटकी बऱ्याचशा उसळी बनवल्या असतील, पण तुरीची उसळ कधी बनवली आहे का नक्कीच कमेंटमध्ये सांगा। खायला तर मस्तच लागते। तर थोडंसं पाणी घालून घेतलं बघा, अगदी थोडंसं घालायचं। टिफिनमध्ये देत आहे तर रस्सा अगदी कमी बनवा, घरी जेवणासाठी बनवत असाल तर छान रस्सेदार बनवा, छान लागते। कोथिंबीर घालून सर्व केलेली आहे, बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे। बटाटा घातल्यामुळे याला खूप छान अशी चव येते, जरूर बनवा। आता आपण वरतून याच्यावरती थोडासा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला सुद्धा घालू शकतो। उसळ बनवून तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी। चला बनवूयात पुढची उसळ। तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन, उसळीच्या रेसिपी जर आवडून राहिल्या असतील तर प्लीज लाईक करा। चला पाहूयात तिसरी उसळची रेसिपी। आजची उसळ तर अशी आहे की सर्वांनाच आवडेल, झटपट बनेल। कढईमध्ये तेल गरम केलं, आता बघा तेल तुम्ही तुमच्या बेताने, तुमच्या आवडीने आणि तुम्ही किती क्वांटिटीमध्ये उसळ बनवताय त्यानुसार कमी जास्त करावं। साईडला दुसरी ही भाजी शिजत आहे तर बघा इथे तेल गरम झालं की हिंग घातलेला आहे बघा। मी प्रत्येक उसळ जी असते ना, कडधान्याची उसळ जेव्हा आपण बनवतो तर प्रत्येक उसळीमध्ये हिंग जरूर घालते, हिंगामुळे ते पचायला हलकी फुलकी होते। पाहू शकता जिरं मोहरी घातली, थोडं तडतडू दिलं आणि कांदा इथे मी कट करून घेतला होता, मीडियम साईजचा कांदा आहे।
तर इथे आपण कांदा थोडासा आरत परत झाला की कढीपत्ता घालून घेऊयात। छान आता कांदा आपण थोडासा तांबूस रंगावरती भाजून घेऊयात। आता घालायचं आपल्याला याच्यावरती लसूणची पेस्ट। आता इथे जर तुमच्याकडे लसूणची पेस्ट नसेल तर तुम्ही लसूण कट करून सुद्धा घालू शकता किंवा मग स्किप केला तरीही चालेल। टमाटर घातलेला आहे। कांदा टमाटर लसूणची पेस्ट छान याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत भाजून घेऊयात। टमाटर सॉफ्ट व्हावं यासाठी जेव्हा आपण भाजीमध्ये कुठल्याही भाजीमध्ये टमाटर जेव्हा घालतो तेव्हा लगेच त्याच्यावरती नमक घालावं। नमक घातल्याने टमाटर लवकर सॉफ्ट होतं बघा, पाहू शकता। अख्ख्या भाजीचा नमक आपण या स्टेजला घालून दिलेला आहे। हळद घातलेली आहे। लाल तिखट घालायचं, थोडीशी झणझणीत बनवतोय म्हणून मी 4 चमचे लाल तिखट घातलं। तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार नक्कीच कमी जास्त करावं। धन्याची पूड घातलेली आहे, भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आणि इथे मटकी घातलेली आहे बघा। छान मटकीला छोटे छोटे मोड पण आलेले आहेत, मस्तच। आता सुरुवातीला ही छान या मसाल्यावरती परतून घ्यावी। पाणी घालायची घाई करू नका। सुरुवातीला तशीच मटकी व्यवस्थित अशी परतून घ्यायची म्हणजे सर्व मसाले आतपर्यंत जातात। चिंच आणि गूळ घालतोय बघा। चिंच आणि गूळ घातल्याने मटकीच्या उसळला खूप भारी चव येते। आंबट गोड तिखट मस्त लागते चटपटीत आणि याची चव 100 पटीने वाढावी यासाठी घातलाय मॅजिक मसाला म्हणजेच मॅगी मसाला। मॅगी मसाला घालून मटकीची उसळ नक्की बनवा। लहान मुलांना तर खूप आवडते। बनून तयार आहे मटकीची उसळ। मुलांना किंवा मिस्टरांना टिफिनमध्ये जर देत असाल तर सुक्की बनवा, पण घरी नाश्त्याला किंवा भाजी म्हणून जर तुम्ही बनवत असाल ना तर नक्कीच याला रस्सा बनवा। रस्सेदार मटकीची उसळ खूप छान लागते। एकदा जरूर बनवा आणि यापैकी कुठली उसळ तुम्हाला सर्वात जास्त आवडली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। रेसिपी जर आवडली असेल, व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर प्लीज याला लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।